तर नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं 5वा टॉपिक चालू होतं. त्याच्यामध्ये सराव संच 5.3 पर्यंत पूर्ण गणित झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आज पाहायचे सराव संच 5.4. तर बघा 5.4 का म्हणते. पाच 5.4 मधला प्रश्न क्रमांक पहिला. तर दोन नाणी फेकली असता खालील घटकांची संभाव्यता काढायचं. तर दोन नाणी फेकली असता नमुना अवकाश काय आहे तो काही नाही. आपण पूर्ण चार्ट बघितलेला आहे 2 दिवसाखाली, त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मागे जाऊन. तर दोन नाणी फेकली असता अगोदर नमुना अवकाश काढून घ्या. तर एस काय येईल, एच 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 टी टी एच आणि टी टी. तर नंबर ऑफ एस काय आलेला आहे तुमचा 4. तर त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी, पहिली घटना आहे ए ही घटना कमीत कमी एक छापा मिळणे, कमीत कमी एक टी मिळणे. कमीत कमी म्हटले म्हणजे आपल्याला हे पण घेऊ शकतो आपण एच 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 टी आणि टी एच. तर नंबर ऑफ ए किती आलेले आहे तुमचे फक्त 3. त्याच्यानंतर बघा तुमचं काय खाली पी ऑफ ए काढायचं आहे. तर पी ऑफ ए म्हणजेच नंबर ऑफ एचे हे अंक. पी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ ए डिवाइडेड बाय नंबर ऑफ एस. तर नंबर ऑफ ए किती आहे 3 आणि नंबर ऑफ एस किती आहे 4. तर याचा आन्सर असेल 3/4. तसेच बी घटना काय सांगते बघा तुम्हाला. बी घटना असे म्हणते की एकही छाप न मिळणे. आता एकही छाप म्हणजे एकही हेड न मिळणे. कोणता आहे, फक्त एकच आहे टी टी. तर नंबर ऑफ बी किती असेल तुमचा 1. तर पी ऑफ बी इक्वल टू नंबर ऑफ बी डिवाइडेड बाय नंबर ऑफ यस. तर 1/4. तर हे असेल तुमचं उत्तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं. तर अशाच प्रकारे प्रश्न क्रमांक 2 लगेच पाहायचे आपल्याला, तोपर्यंत हे लिहून घ्या. तर प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो बघा. दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटकांची संभाव्यता काढा. तर संभाव्यता काढण्याच्या अगोदर दोन फासे एकाच वेळी टाकले असतात त्याचा नमुना अवकाश काय आहे ते हे लिहून घ्या आधी सविस्तर. तर त्याचा नमुना अवकाश आपण काल बघितलेला आहे, किती येईल 36. 1,1 1 2 असं टोटल किती येणार आहे नंबर ऑफ एस 36. तर नंबर ऑफ फेस किती आलेले तुमचे 36. त्याच्यामध्ये घटना आता काय सांगितलेले आहेत बघू. त्याच्यामधली पहिली घटना अशी आहे की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 असणे. आता त्याच्यामध्ये कमीत कमी 10 असणे म्हणजे काय येईल. आता पहिलं बघा
कमीत कमी 10 म्हणजे याच्यापर्यंत कुठंच येत नाही, डायरेक्ट कोणता येते 4,6. 6 आणि 4 10 येते. त्याच्यामध्ये लिहा पहिला घटक a = 4,6. त्याच्यानंतर बेरीज 10 कोणाची येते 5,5. त्याच्यानंतर 6,4. 5,6 पण येईल, कारण कमीत कमी 10 म्हणजे 10च्या वरचे अंक आले तरी चालतात. 5,6. त्याच्यानंतर 6,4. त्याच्यानंतर 6,5 आणि शेवटचं काय येईल 6,6. तर नंबर ऑफ ए किती आलेले आहेत 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ ए = 6. तर पी ऑफ ए = नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ यस. तर नंबर ऑफ ए किती आहेत 6. नंबर ऑफ एस किती आहेत 36. तर भाग जातो याला 6 × 6 6 36. तर 1/6 उत्तर असेल ए घटनेचं. त्याच्यानंतर बघा बी घटना काय सांगते. बी ही घटना पृष्ठभागावर अंकांची बेरीज किती आहे 33 असणे. तर 33 असणे म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच संच बसत नाही, कोण्याच संचाची बेरीज 33 येत नाही. तर नंबर ऑफ बी = काय असेल 0. तर पी ऑफ ए = नंबर ऑफ बी डिवायडेड बाय नंबर ऑफ यस = 0 डिवायडेड बाय 36. मग आन्सर काय येईल 0. त्याच्यानंतर शेवटची घटना बघा काय म्हणते. सी ही घटना पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. दुसऱ्या अंकापेक्षा पहिला अंक हा मोठा असणे असे किती लिहून घ्यायचे आहे. थोडं रफ करतो मी खाली. ए घटना आणि ए बी घटना इथे क्लिअर झालेले आहे. शेवटची घटना आपल्याला पाहायची आहे तिसरी. पहिला अंक हा दुसऱ्या अंकापेक्षा काय असणे मोठा असणे. आता बघा इथे दुसऱ्या अंकापेक्षा पहिला अंक मोठा कुठं आहे इथं 2,1. त्याच्यानंतर हे 3,1. त्याच्यानंतर 4,1. त्याच्यानंतर 5,1. क्लिअर. 3,2. नंतर 4,1. नंतर 4,2. नंतर 4,3. नंतर 5. 5,2. 5,3 आणि 5,4. त्याच्यानंतर काय येईल 6,1. 6,2. 6,3. 6,4 आणि शेवटचं 6,5. तर नंबर ऑफ सी किती आलेले आहेत तुमचे 15. बघा मोजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. नंबर ऑफ सी 15. पी ऑफ सी = नंबर ऑफ सी डिवायडेड बाय नंबर ऑफ यस 15 डिवायडेड बाय 36. तर याला 3 भाग करू शकतो. 3 5 15. 3 1 3 3 2 6. तर उत्तर येईल तुमचं 5/12. 5 डिवायडेड बाय 12. तर हा प्रश्न क्रमांक दुसरा इथं संपतो. तर तिसरा बघायचा आपल्याला लगेच काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 3 बघा. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट तुम्हाला काढायचं आहे. तर पेटीतील एकूण तिकिटे किती आहेत 15. पण नंबर ऑफ एस किती येईल तुम्हाला 15च येईल ना. एकूण तिकिटे किती 15. त्याच्यामध्ये पहिली घटना काय म्हणते बघा.
समजा घटना ए ही तिकिटावरील संख्या समसंख्या आहे. आता समसंख्या कोणते कोणते होऊ शकतात? 1 ते 15 पर्यंत, 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14 हे समसंख्या आहेत. तर नंबर ऑफ ए काय आहे तुमचं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर नंबर ऑफ ए आलेला आहे 7. तर पी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आलेला आहे? 7 आणि नंबर ऑफ एस किती आलेला आहे? 15. तर 7/15 ही तुमची ए घटना असेल. त्याच्यानंतर शेवटची दुसरी घटना काय म्हणते? संख्या 5च्या पटीत असणे या घटनांची संभाव्यता काढायची आहे. तर 1 ते 15 पर्यंत 5च्या पटीतली संख्या कोणती असणार आहे? पहिली संख्या असणार आहे 5, नंतर 10, नंतर 15. नंबर ऑफ बी किती आलेला आहे तुमचा? 3. तर पी ऑफ बी इक्वल टू नंबर ऑफ बी डिवायडेड बाय नंबर ऑफ यस. 3/15. 3 × 3 3 × 15. तर उत्तर आलेलं आहे तुमचं 1/5. तर अशा प्रकारे तुमचा प्रश्न क्रमांक 3 पण इथंच संपतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला सोडवायचा आहे. अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. तर पहिली संख्या काय तयार होईल? 23, 25, 27, 29. त्याच्यानंतर 32, 35, 37, 39. त्याच्यानंतर 52, 53, 57 आणि 59. त्याच्यानंतर 72, 73, 75, 79. त्याच्यानंतर 92, 93, 95, 97. तर टोटल असे तुमचे नंबर्स किती तयार होतील? 20. तर नंबर ऑफ एस येईल तुमचं 20. त्याच्यानंतर जे काही घटना तुम्हाला दिलेल्या आहेत खाली ते सॉल्व करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. त्याच्यानंतर शेवटचा आणि ह्या टॉपिकमधला लास्ट प्रश्न असेल तुमचा 5वा, ते आपण लगेच पाहू. तर योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यामध्ये पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता संभाव्यता काढायची आहे. तर आपण कालच शिकलोय एकूण पत्त्याच्या कॅटमध्ये पत्ते किती असतात? 52. म्हणजेच तेवढं लिहायची गरज नाही. नंबर ऑफ फेस किती येईल तुमचा? 52. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली घटना दिलेली आहे एक्का मिळणे. आता एक्का मिळणे म्हणजे काय? एक्का. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला एक्का म्हणजे आपण एकच गृहीत धरतो. तर एक गृहीत धरणे हे सहसा चुकीचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे पहिला आहे, पहिले 2 प्रकार मेन, लाल पत्ता आणि काळा पत्ता. ह्याच्यामध्ये बघा बदाम एक्का 1 आणि चौकट एक्का 1. ह्याच्यामध्ये 2 पत्त्यांचे प्रकार पडलेले आहेत. इस्पिक एक्का 1 आणि क्लिवर एक्का 1. म्हणजे 1 आणि 1 2 3 4 म्हणजे टोटल एक्का किती सापडले आपल्याला? नंबर ऑफ ए 4. तर पी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए आलेला आहे 4 आणि नंबर ऑफ एस आलेला आहे 52. तर 4ला 52ला भाग जात आहे. 4 × 4 4 × 4 1 उरला 4 त्रिकम 12 1/13 उत्तर आलेलं आहे. तर एक्का आपण डायरेक्टली म्हणू शकतो फक्त 1 असते. तर ते सहसा चुकीचं आहे. एका पत्त्याच्या कॅटमध्ये एक्का हे 4 असतात. त्याच्यामध्ये लालमध्ये 2 बदाम एक्का आणि चौकट एक्का, काळ्या पत्त्यामध्ये क्लिओर एक्का आणि 1 इस्पिक, असे 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये घटना बी इस्पिक पत्ता मिळणे. आता इस्पिक पत्ता मिळणे बघा, इस्पिक पत्ता कोण्या कलरमध्ये असतो? काळ्या. तर काळ्या पत्त्यामध्ये टोटल कोण असतात? 26 पत्ते असतात. तर त्या 26 मधले क्लिवर पत्ते किती असतात? 13 आणि इस्पिक 13. तर म्हणजे नंबर ऑफ बी ची घटना काय येईल तुमची? 13. क्लिअर. तर पी ऑफ बी इक्वल टू नंबर ऑफ बी डिवायडेड बाय नंबर ऑफ यस 13/52 आणि उत्तर आलं 1/4. 13 × 13 13 52. तर हे बी घटनेचं उत्तर असेल तुमचं 1/4. तर कोणताही प्रश्न विचारला तर कन्फ्यूज होऊ नका. सगळं स्पष्टीकरण आणि पूर्ण व्यवस्थित उत्तरे दिलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर समजेल. तोपर्यंत 5 टॉपिक संपलेले आहेत. त्याच्यानंतर उद्याचा भाग तुमचा 6वा टॉपिक सकाळी याच वेळेत चालू होईल. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.